दत्तगुरू मित्रांनो, डॉक्टर अनिरुद्ध जोशी म्हणजेच अनिरुद्ध बापू 1917 होळी पौर्णिमा ह्या दिवशी श्री साईबाबांच्या सूचनेनुसार श्री साईबाबांची मूर्ती हेमाडपंतांच्या घरी प्रकटली. ती मूर्ती आजही तेथे आहे. श्री हेमाडपंतांना साईनाथांनी आपला देह सोडण्यापूर्वी बोलावून घेऊन एक रुद्राक्षमाळ, शाळीग्राम व छोटा त्रिशूल दिला व तुझ्या वंशात ही माहिती गुप्त ठेवण्याबद्दल बजावून सांगितले व पुढील अवतारात मी स्वतः साई निवासमध्ये येऊन ह्याच गोष्टी परत मागेन व माझ्या ह्याच रूपाचे दर्शन तुझ्या वंशजांना घडवीन असे वचन दिले. 1996 साली श्री अनिरुद्धांनी हेमाडपंतांच्या मुलाने व नातवाने पूर्णपणे गुप्तता पाळलेल्या ह्याच गोष्टी हेमाडपंतांचे नातू श्री आप्पासाहेब दाभोळकर आणि नातसून सौ मीनाताई दाभोळकर यांच्याकडे मागितल्या व त्यांना साक्षात साई रूपात दर्शन दिले. वरील सर्व वस्तू तसेच श्री हेमाडपंतांची पगडी, श्री साईबाबांनी दिलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती आजही तेथेच आहे. श्री साई सच्चरित्र कोट्यावधी साई भक्तांचा अत्यंत लाडका ग्रंथ. हे साई सच्चरित्र साई निवास ह्या हेमाडपंतांच्या निवासस्थानी लिहून पूर्ण झाले. तेच साई निवास आजही तसेच्या तसेच आणि तीच पवित्र स्पंदने कायम राखून मुंबईत वांद्रे येथे लाखो साई भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. परमपूज्य बापूंच्या सहवासात व सान्निध्यात येणाऱ्या अनेक व्यक्ती बापूंच्या विलक्षण तेज पुंज व भारदस्त व्यक्तिमत्वाने भारावून जात असतात. हसत खेळत सहजतेने साध्यासुध्या जीवनातील साध्यासुध्या गोष्टीबद्दल परमपूज्य बापूंच्या त्या काळातील फक्त एका एक्सपर्ट डॉक्टरच्या विचारांनी ही मंडळी बापूंभोवती जमा झाली. श्री अनिरुद्ध हा त्यांच्या जीवनाचा अत्यंत श्रेष्ठ मंगल आधार. बापूंबरोबर नित्य नैमित्तिक जीवनाची बोलणी हळूच आध्यात्मिक विकास करू लागली व त्याचबरोबर बापूंच्या निरनिराळ्या सामाजिक सेवांमध्ये ह्या मंडळींनी स्वतःला वाहून घेतले. हा लहानसा ग्रुप भक्ती व सेवा ह्या आध्यात्मिक मार्गाने प्रवास करता करता अनेक सत्प्रवृत्त लोकांना आकर्षित करू लागला आणि हळूहळू त्याचेच रूपांतर आजच्या बापूंच्या गुरुवारच्या प्रवचनाला येणाऱ्या 1.5 ते 2 लाख श्रद्धावान भक्तांच्या समुदायात झाले. गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता ह्या लाखो श्रद्धावान भक्तांसमोर परमपूज्य बापू विष्णू सहस्त्रनामातील एक एक नाम प्रत्येक वेळी घेऊन त्यावर मराठीतून प्रवचन करतात. दर गुरुवारी रात्र 11 वाजता त्याच ठिकाणी परमपूज्य बापू हिंदीतून श्री साई सच्चरित ग्रंथातल्या कुठल्याही एक ओवीवर प्रवचन करतात. परमपूज्य बापूंची प्रवचने म्हणजे आपला हा जन्म अधिकाधिक आनंदी कसा करायचा ह्याचे मार्गदर्शन, संकटावर व अडचणीवर उचित मानवी प्रयास व भक्तिमार्गाने मात कशी करायची ह्याचे परिणामकारक उपाय, मी शरीराने मनाने व व्यवहाराने समर्थ कसा होऊ शकतो ह्याचे प्रशिक्षण, भोंगळ कर्मकांड व दुष्ट चालीरीती ह्या आमचा नाश कसा करतात हे समजून घेऊन निकळ भक्तिमार्गाने त्या क्षमाशील कल्याणकारी परमात्म्याची कृपा कशी प्राप्त करून घ्यायची ह्याचा प्रत्यक्ष अनुभव. परमपूज्य अनिरुद्ध बापू कोणतीही योजना शास्त्रशुद्धरित्या अभ्यासून राबविण्यावरच विश्वास ठेवतात. अनिरुद्ध समर्पण पथकाने समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील लोकांशी संपर्क साधून जे संशोधन केले व त्या प्रक्रियेतून जे निष्कर्ष काढले गेले त्यांची मदत बापूंच्या 13 कलमी कार्यक्रमांची आखणी करताना झाली. परमपूज्य अनिरुद्ध बापू कोणतीही योजना शास्त्रशुद्धरित्या अभ्यासून राबविणाऱ्यावरच विश्वास ठेवतात. पुरातन काळापासून आपल्या ऋषीमुनींना वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा शोध लावून त्यांचे महत्त्व आयुर्वेदामार्फत सर्वांना पटवून दिलेले आहे. ह्या आपल्या प्राचीन विज्ञानाचा फायदा आजही वेद व उपनिषदांमध्ये रूपात आपणास मिळत आहे. तुळस, बेल व ब्राह्मी ह्या भारतीय माणसातील अत्यंत गौरवाच्या वनस्पती. ह्या वनस्पतींच्या जीवनवर्धक, रोगप्रतिकारक, रोगप्रतिबंधक व रोगनाशक शक्तींचा जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र ह्या आधुनिक वैज्ञानिक पद्धतींच्या साहाय्याने सखोल अभ्यास केला जातो. आहारशास्त्र, आयुर्वेद व आधुनिक औषधांवर अभ्यासही ह्या संशोधन विभागातर्फे केला जातो.
मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशा 65 विद्या व 64 कला विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिकवणारी विद्यापीठे व गुरुकुल प्राचीन काळी भारतात ठिकठिकाणी कार्यरत होती. ह्या शिक्षकांनी तयार झालेले तरुण बौद्धिक, मानसिक व शारीरिक पातळ्यांवर कणखर व्यक्तिमत्वाचे होते. भारताला पुन्हा सामर्थ्यवान, बलशाली बनवण्यासाठी आवश्यकता आहे ती बुद्धी, मन व शरीराने समर्थ नागरिकांची. देशावर लादल्या गेलेल्या दहशतवादी व युद्धजन्य परिस्थितीत विजयासाठी प्रत्येक नागरिकामध्ये फक्त शारीरिक नव्हे तर बौद्धिक व मानसिक सामर्थ्य असणे आवश्यक आहे. हे सामर्थ्य प्राप्त करून देणाऱ्या विद्या आहेत मुद्गल, वज्रमुष्टी, सूर्यभेदन विद्या आणि यशवंती मल्लविद्या. परमपूज्य सद्गुरू श्री बापूंनी स्वतः प्रशिक्षण देऊन प्रथम आचार्य श्री रवींद्र मांजरेकर यांना बलविद्येत प्रवीण केले. आता ह्या प्रथम आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्ध समर्पण पथकाच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण सुरू केलेले आहे. पुढील काही वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेले हे तरुण इतरांना त्या विद्येचे ज्ञान प्राप्त करून देऊ लागतील व त्यातूनच मोठ्या संख्येने भारतातील तरुण हा विद्याभ्यास पूर्ण करून स्वतःच्या प्रगतीतून भारत समर्थ करतील हे निश्चित. जुईनगर येथील धुनी रामनवमीचा यज्ञ व श्री गोविद्यापीठम येथील विभूती ही बापूंची उदी मानली जाते. अक्षरशः शेकडो गोणी उदी तयार होत राहते व तेवढ्याच जलद गतीने प्रत्येक बापू भक्ताला ती विनामूल्य मिळते. ह्या बापूंच्या उदीची प्रचिती लक्षावधी भक्तांना खालीलप्रमाणे येते. वेळोवेळी एकमेव आधार उदी जवळ असली की भक्त निर्भय होतो. कुठल्याही प्रसंगातून तरुण जाण्यासाठी कोणी मुठभर नेतं, कोणी डबा भरून प्रत्येकाला पाहिजे तेवढी भक्त प्रेमाने ही उदी दररोज वापरतात. आपल्या सहकारी तसेच सगळ्या सोयऱ्यांना, मित्रांना विनामूल्य वाटतात ही उदी. म्हणजे साक्षात बापूंची चरणधूळ. ही उदी कपाळावर म्हणजे कपाळ सदैव बापूंच्या चरणावर. ही उदी दूर करते न्यूनगंड, नैराश्याला आणि अपयशाला. ह्या उदीचे कार्य घडते ते फक्त एकाच मार्गाने, परमपूज्य बापूंवरील पूर्ण विश्वास. गुरुपौर्णिमा. प्रत्येक बापूभक्ताला ह्या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपल्या लाडक्या श्री अनिरुद्धांचे दर्शन घ्यायचे असतं आणि चरणावर आपला भाव अर्पण करावायचा असतो. गुरुदक्षिणा म्हणून श्री अनिरुद्ध गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा एक पैसाच काय परंतु साधे फुलपण व ग्रीटिंग कार्डसुद्धा स्वीकारत नाहीत. परमपूज्य बापू सांगतात, मला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर रामनाम द्या, घोरत कष्ट धोरण स्तोत्र म्हणा आणि भक्तिमार्गाचा स्वीकार करून दुर्लभांच्या सेवेत कार्यरत व्हा. मी माझ्या मार्गाने चालत राहणार. माझ्याबरोबर आलात तर तुमचे स्वागत आहे अतिशय प्रेमाने. परंतु कोणीही बरोबर आले नाही, अगदी सगळं जग माझ्या विरोधात उभं राहिलं तरी मी पुढे पुढे चालतच राहणार. हे स्पष्टपणे बजावणारा तो हा अनिरुद्ध. कुठल्याही राजकीय पक्षाशी, विचारांशी दुरूनही बांधिलकी नको ह्याबद्दल आग्रही असणारा तो हा अनिरुद्ध. 5 प्रकारचे सामाजिक संशोधन उपक्रम चालवून त्यांच्या निष्कर्षानुसार समर्थ भारत घडवणारा, पहिला 13 कलमी कार्यक्रम मांडणारा व करवून घेणारा तो हा अनिरुद्ध. वृषभ गौतम दत्तगुरु, नानक मेरी नाम स्मरू ह्या मंत्राच्या ताकदीतून सर्व धर्मांना समान प्राधान्य देणारा तो हा अनिरुद्ध. चित्रकला व शिल्पकला ह्या कलांमध्ये आपल्या कलाकृतींनी रसिकांचे मन मोहविणारा तो हा अनिरुद्ध. मुद्गल, वज्रमुष्टी, यशवंती कुस्ती, लाठी आणि दांडपट्टा ह्या विद्यांचे स्वतः शिक्षण देऊन प्रशिक्षित आचार्य तयार करणारा, दांडपट्टा, लाठी, मुद्गल फिरवताना दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा तो हा अनिरुद्ध. कार्यकर्त्यांबरोबर क्रिकेट, बॅडमिंटन तसेच अंताक्षरीत हिरीहिरीने मजेत भाग घेणारा तो हा अनिरुद्ध. मनुस्मृती जर सगळ्यांचे समान पाने कल्याण करू शकत नसेल तर ती गाडून नवीन सत्य स्मृती निर्माण करण्याची जिद्द बाळगणारा तो हा अनिरुद्ध. बाल गुन्हेगारांचे पुनर्वसन, त्यांना गुन्हेगार न म्हणता करणारा आणि तुरुंगातील कैद्यांना परत माणसात सामावून घेणे हे प्रत्यक्षात आणणारा तो हा अनिरुद्ध. अहिल्या म्हणजे भारतीय स्त्री वरील अन्यायाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून महिलांचा लढाऊ अहिल्या संघ निर्माण करणारा तो हा अनिरुद्ध. गुरुपौर्णिमेला
लक्षावधी भाविक येऊनही गुरुदक्षिणा म्हणून 1 पैसाच काय पण साधी मिठाई, फुले, ग्रीटिंग कार्डसुद्धा नाकारणारा तो हा अनिरुद्ध. इंग्रजीवरील बापूंचे प्रभुत्व, कम्प्युटर व इंटरनेटचे विविधांगी ज्ञान आणि कम्प्युटरचा उपयोग प्रत्येक कार्यासाठी करून घेण्याच्या बापूंच्या प्रत्यक्षात आणल्या गेलेल्या कल्पना, प्रत्येक क्षेत्रातील विज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी तळमळ, ह्यामुळे बापू भक्तांची नाळ प्रगतशील विज्ञानाशी सुरेखपणे जोडतात. पत्नी, 1 पुत्र व 1 कन्या ह्यांच्या सहजतेने सुखी संसार करणारा एक यशस्वी गृहस्थाश्रमी भक्तांच्या मनातील अध्यात्म आणि गृहस्थाश्रम ह्यामधील विसंवाद दूर करतो. जादूच्या प्रयोगाने होणारे चमत्कार पाहून भक्त भुलू नये म्हणून ह्या हातचलाखीमागील रहस्य निरनिराळ्या उपक्रमांद्वारे गावोगावी पसरवणारे आदर्श समाजसेवक. मी सामान्य मनुष्यच आहे, मी तुमच्यातलाच एक आहे. मी स्वतःला कुणीही अवतार मानत नाही, मी फक्त अनिरुद्ध आहे, हे वारंवार प्रवचनातून, वृत्तपत्रातून निस्सिग्धपणे सांगून सुद्धा त्यांच्या प्रत्येक भक्ताला मात्र हाच खरा देव हा ठाम विश्वास सहजपणे उत्पन्न करणारा तो म्हणजे अनिरुद्ध.